पेंट सुद्धा केल्या. तर कल्पेश पाटील ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्मानित आपण करणार आहोत. जशी मॅचला सुरुवात होईल तसा आवाज आपण बापाणे गावाचा जुचंद्र विभागातील सुप्रसिद्ध आवाज अर्थातच आदरणीय सन्माननीय संदीपजी गावण सरांना मी विनंती करतो आपण मायक्रोफोनवर यावं, कॉमेंट्री बॉक्स जॉईंट करावं. तत्पूर्वी धन्यवाद. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर यंगस्टार चषक माकणे 2026. स्पर्धेमध्ये सहभागी होणारे आजच्या दिवसातील सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटणारे आमचे लाडके प्रेक्षक राजे या सर्वांचाच यंगस्टार क्रिकेट संघ माकणे आयोजित यंगस्टार चषक माकणे 2026 मध्ये शब्दसन्मानाने स्वागत करतो. अतिथी कक्षामध्ये आपण बघता संतोष जंगम साहेबांना अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, भेटीगाठी होतच राहतात परंतु चांगला सपोर्ट त्यांचा सुद्धा असतो. आणि दुसऱ्या बाजूला बाळू मामा भाऊ घरत साहेबांचे मी खऱ्या अर्थाने मनापासून आभारी आहेत. क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत. मागच्या SPL ला सुद्धा सफाई प्रीमियर लीगला सुद्धा सकाळपासून ते हजेरी लावायचे, संध्याकाळपर्यंत राहायचे आणि आयोजन समितीला चांगलं गायडन्स, तिथे चांगलं सहकार्य त्यांच्याकडून होत असायचं. इथे सुद्धा यंगस्टार चषक मागणी कमिटी मेंबर सुद्धा उपस्थित आहेत जे भरपूर मेहनत या स्पर्धेकरता आपल्याला घेताना दिसतात. बाळू मामा घरत यांच्याविषयी मला असं वाटतं की या वेळेला त्यांना जेव्हा बघतो ना तेव्हा सुधीर गौतम म्हणजेच सुधीर कुमार चौधरी, खास करून सचिन तेंडुलकर सरांचे बिग फॅन असं एक व्यक्तिमत्व जे 18 दिवस सायकलने प्रवास करून 1700 किलोमीटरचं अंतर कापून सचिन तेंडुलकर सरांना भेटण्याकरता मुंबईत आले होते. त्याच्यानंतर त्यांनी 1700 किलोमीटरचं अंतर कापून ते बांगलादेशला सुद्धा सायकलने गेले, पाकिस्तानला सुद्धा ते सायकलने 1600 किलोमीटरचं अंतर कापून ते गेले होते. क्रिकेटचे जबरदस्त फॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. अजून सुद्धा सचिन तेंडुलकर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता तत्पर असतात. म्हणजे जे काही हवं असतं सुधीर कुमार गौतमला म्हणजेच सुधीर कुमार चौधरी यांना ते देण्याचं ते काम करत असतात. आणि अशातच 2011चा ज्यावेळेस विश्वचषक जिंकला ना त्यावेळेस सचिन तेंडुलकर सरांनी त्यांना अर्थातच त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं होतं आणि तो विश्वचषकाची ट्रॉफी त्यांच्या हातात दिली होती. तसंच आठवण या वेळेला झाली बाळू मामा घर त्यांना बघितल्यावर. अमरदीप जलसर टीमला विनंती करतोय आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टॉस झालाय, टॉस जिंकलाय सरवली टीमच्या कॅप्टनने आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातोय अमरदीप जलसार बी या टीमला. दोन्हीही चांगले संघ आहेत. सरवली संघामधून मी महेंद्र भुईर सरांना खेळताना बघायचो. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे प्रफुल्ल, नॉन स्ट्रायकिंग कडे सचिन. एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या अमरदीप जलसर बी टीमचा. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार उज्ज्वल. प्रफुल्ल स्ट्रायकिंग कडे
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवर हल्ला करत पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एकदा मिळाली, दुसरा धाबे करता बॅटर धावतात. थ्रो येण्याआधी 2 धाबा होतात पूर्ण, कारण हे षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, जिथे 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि इतर सर्व खेळाडू यष्टीरक्षक आणि गोलंदाज पकडून 30 यार्ड सर्कलच्या आत आपल्याला दिसतात. 2 ने आपलं अकाउंट ओपन केलं प्रफुल्ल. उज्ज्वल गोलंदाजी मार्गावर आहे. सारावली गबातील एक अतिशय चांगला खेळाडू. पिच बॉल होता, कोवर जाऊन नंतर सिलेक्शन केलं. एकदा मिळाली, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वळताना दिसतोय. खराब क्षेत्ररक्षण मिड ऑफ मध्ये झालं आणि त्याचा फायदा होतोय. 2 धावा मिळतील एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर खेळपट्टीवर बॅटरला. लगातारच्या 2 बॉल मध्ये 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या आहे ती 4, बिनबाद 4 अशी सुरुवात होते अमरदीप जलसार बी या टीमची. फुलटॉस बॉल दिशा देण्याचं काम केलंय, चेंडूला पाठवून दिलंय फाईन लेग पट्ट्या बाहेर. नो बॉलचा सुद्धा इशारा. सोने पे सुहागा 4+1 या मिळतील 5 धाबा. बॉल होता, फ्री हिटचा इशारा पण विशाल नाईक सरांचा आपल्यापर्यंत पोहोचला. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी आहे. उघडा डोळे बघा नीट. आडव्या बॅटने चपराक दिल्यासारखा भास झालाय. चेंडू वंदन करत ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय. सीमारेषे पार मिळतील धावा 4. यंगस्टर चषक चौकार. करण्यामध्ये माहीर आहे प्रफुल्ल नावाचा खेळाडू. 4 मध्ये त्याने 12 बनवले. संघाची धावसंख्या आहे ती 13. अमरदीप जलसार बी संघ टॅकल करतोय सारावली संघाविरुद्ध. पुढचा बॉल सर्व बॅटने मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिले. इनफिल्डचा वापर करत असताना बॅटर प्रफुल्ल. 2 धाव मिळतील प्रफुल्लला. आय थिंक हा खेळाडू रोहित शर्मा ह्या खेळाडूचा फॅन असेल, कारण 45 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केलंय प्रफुल्लने. आता सुद्धा तो आक्रमक भूमिकेमध्ये आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 15, बिनबाद 15. चांगली दमदार सुरुवात केली आहे जलसार टीमने. हाफ ट्रेकर ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा पंच विशाल नाईक सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात ते 16 धाबा. मला वाटते सकाळपासून जे सामने आपण बघितले त्या सामन्यापेक्षाही ह्या सामन्यामध्ये जास्त धाबा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात येतात. स्विंग अँड मिस. हाफ ट्रेकर अगोदरच इरादा केला होता ऑफ स्टंपर क्रॉस होऊन खेळायचा. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. स्लोवर 1 चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन दिसलं आणि हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला गेला. धावसंख्या धावफलकावर 16. आता उडवलं जातंय मैदानच्या भरून. चेंडू आता वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. यंगस्टर चषक चौकार. वारा बॅटरने दिलाय चौकार षटकारांचा इशारा. 1 षटक संपल्यानंतर जर आपण बघितलं तर 2 चौकार अधिकृतरित्या आले. 1 चौकार नो बॉलच्या स्वरूपात येताना दिसलं आणि पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 20 धाबा आल्यात. बिनबाद नाबाद चांगली सुरुवात झाली अमरदीप जलसार बी या टीमची सारावली टीमच्या विरुद्ध. उज्ज्वल याच्या या षटकामध्ये 20 धाबा खर्च करतोय. सचिन पाटील आता स्ट्रायकिंग कडे जातील. आज सकाळपासून सचिन नावाचे 5 ते 6 खेळाडू आपण बघितले प्रत्येक टीम मध्ये. म्हणजेच
भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांची आठवण कुठेतरी नेहमीच येत असतो. द रन मशीन, गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ज्याला म्हटलं जातं, अशा महान खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. गोलंदाजी मार्गावर आता आतिश आलाय. सारावली टीम तरी गोलंदाजीसाठी तो सज्ज झालाय. आतिशला चांगली वापसी करावी लागेल. पहिला आपला गोलंदाज ज्यावेळेस असफल ठरतो ना, त्यावेळेस जबाबदारीने चांगली गोलंदाजी करावी लागते आणि ती जबाबदारी स्वीकारावी लागेल आतिशला. त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे. क्षमता वर्तवली जात नाही, क्षमता दाखवावी लागते. सचिन पाटील स्ट्रायकिंग कडे होता, दिशा देण्याचं काम केलं. स्कोर इज थर्ड मॅन. गली रिझन मध्ये चेंडू जातो वेगाने. एक नाही, दोन नाही, तीन नाही, थेट 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 बॅटरला मिळते 4 धावांची भेट. चौकार. ते 5 दिवसांपूर्वीपासून उन्हाची तीव्रता इतकी बसलेली आहे की सर्वजण पावसाचीच वाट बघतात. ते पाऊस तर पडत नाही, परंतु धावांचा पाऊस पडतोय. धावसंख्या 24. प्रफुल्ल खेळतोय 18 बर, सचिन खेळतोय 4 बर. ओहो, कोवर टप्प्याचा चेंडू होता, फुल पिच होता, परंतु तो वाईड यॉर्कर बनतोय आणि या ऑफ स्टंपच्या जवळून जाताना दिसला. डॉट बॉल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. अमरदीप जलसर बी या संघाची. 6 हिटर स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण तुम्ही आम्ही प्रत्येक जण बघतोय. साता समुद्रा पलीकडे ही वाहिनी तुम्हा आम्हाला पोहोचवतो. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलं होतं. थर्ड मॅन क्षेत्र चेंडू गेला, हलकं एज लागलं होतं. फ्लाय स्लिप मध्ये जर क्षेत्ररक्षक असता तर झेल होऊ शकला असता. एकदा मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आता 25 वर. सचिन खेळतो व्यक्तिगत 5 वर, तर आपल्या संघाला नेऊन ठेवतो 25 वर. पुढचा बॉल समोर बॅटर आहे प्रफुल्ल. 7 मध्ये 18 वर तो खेळतोय. जागा बनवून खेळलं जातं. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. अंतिम क्षणी तिथे पोहोचण्याआधी बॅटरने खेळपट्टीवर एक धाव पूर्ण केली. कधी कधी कॉन्सन्ट्रेशन, कंट्रोल हे फार महत्वाचं आहे. म्हणजेच तुम्हाला सातत्य, संयम या भूमिका सुद्धा अधूनमधून चांगल्या प्रकारे निभावता आल्या पाहिजे. पुढचा बॉल सुचित, काम फिट, डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. यंगस्टर चषक माकणे. चौकार. धावसंख्या 30. आता शेवटचा बॉल. जस्ट शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी खेळायचं होतं ऑन साईडला. स्लोवर 1. लेग बायचा इशारा, पायावर चेंडू आदळतोय. त्यामुळे एक धाव मिळाली तेव्हा लेग बायचा इशारा पंच राऊत सरांचा आला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यावर बॅटिंग करत असताना अमरदीप जलसार बी टीमची धावसंख्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 31 धावा. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडतायत या ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. मग इथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम यंगस्टर ट्रॉफी 2026. धावसंख्या बघितलं आपण तर 31 धावा. 26 जानेवारी 2026 साली अर्थातच
आपल्या पालघर जिल्ह्याकरता एक महत्त्वपूर्ण घटना घडली. आदिवासी समाजातील तारपाकार आणि तारपा कलाकार आपण बघितलं. तारपा वादक बिकल्या लाडका धिंडा यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला. जगातील सर्वात म्हणजे चौथा चतुर्थ असा पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मश्री हा किताब मिळाला. वयाच्या 92व्या वर्षी त्यांना हा किताब मिळाला. खरं तर 10 ते 12 वर्षाच्या असताना गुरुचारणाचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यातूनच ती कला त्यांनी अवगत केली. परंतु अभिमान वाटतो की आपण सुद्धा या पालघर जिल्ह्यामध्येच राहतोय. सर्व धर्म समभाव. ओ क्रॉस बॅटने बॅटरने आक्रमक भूमिका दाखवली. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिले. सीमारेषे पार मिळतील धावा 4. यंगस्टर चषक चौकार. स्कोअर मोज ऑन 35. धावसंख्या 35. सचिन पाटील हे सुद्धा आक्रमक झालेत. 6 मध्ये 13 वर खेळत आहेत. प्रफुल्ल 8 मध्ये 19 वर खेळत आहेत. त्याचा हा बॉल शॉर्ट बॉल होता. बॅकलिपचा वापर केलाय. खांद्याच्या वरून हा फटका खेळला जातोय. एकदा मिळाली. खाऊ कॉर्नर मधून थ्रो करण्याआधी एकच धाव. दोघांमध्ये चांगली भागीदारी सुद्धा झाली. आतापर्यंतची ही सकाळपासूनची सर्वात उत्तम भागीदारी पाहायला मिळाली अमरदीप जलसार संघाकडून. 36 धाबा दोन्ही बॅटरने पूर्ण केलेत. म्हणजे 14 चेंडूंचा सामना केला. 14 मध्ये या 36 आलेत. सरवली टीमला विचार करावा लागेल विकेट घेण्याकरता आणि ते चांगलं तंत्र त्यांचं दिसेल का. कधी कधी डावपेच नव्याने आखावे लागतात. बघूया गोलंदाज काय करतोय. तेजस पुढचा चेंडू टाकण्याकरता शॉर्ट बॉल होता. तेवढंसं आडव्या बॅटचा वापर करतच पाठवून दिले काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू पुढे जाईल काय. अंतिम क्षणी फिल्डिंग केली गेली. 2 धावा रोखल्या गेल्या नाहीत. 2 धाव मिळतील. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी आणि फळस्वरूप खेळपट्टीवर 2 धावा बॅटर पूर्ण करतात. धावसंख्या झाली ती 38 धावा. 21 या व्यक्तिगत धावसंख्येवर प्रफुल्ल खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला अजूनही पाहिले जाते. पाहणी बाउंड्री लाईन बघितलं जाते. परंतु एफर्ट चांगला दिला. अडवलं वाचवलं तर 2 धावा बघितलं येतं सेफ आहे. 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावर 38. सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचली आता 40 वर. स्कोअर मोजून 40. नाबाद जिंदाबाद ही भागीदारी आता घातक बनत चाललंय. विकेट घ्यावे लागेल. विकेट मिळवलं तर मग समोरच्या संघाला रोखता येईल. पुन्हा आता आडव्या बॅटचा वापर केलाय. चांगलं टायमिंग जुळून आलं. एकच धाव मिळाली बॅटरला. दोघांना मिळून 41 धावांची भागीदारी आतापर्यंत रोचली. 2.5 बॉलची समाप्ती झाली. सर्व काही व्यवस्थित घडलंय. आणि म्हणतात ना राजकारणामध्ये सुद्धा सत्ता जर वेळेनुसार बदलली नाही तर मग तिचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होतं. इथं सुद्धा हुकुमशाही आहे या बॅटरची. दोघांनी मिळून जे भागीदारी केलं. आडव्या बॅटचा वापर केला. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो करण्याआधी एकदा मिळाली. दुसऱ्या धाबे करता सुद्धा दोन्ही बॅटर धावतायत. काय चांगला सी टँकर रोल अदा करतायत. चांगली एनर्जी या खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 43. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर अमरदीप जलसार बी टीमची धावसंख्या बिनबाद 43. एक छोटस ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. मी आहे वेळचं बंधन
आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. गोलंदाजी करणाऱ्या टीमला आता आत्मविश्वासाने गोलंदाजी करावीच लागेल. तिसरं षटक पूर्ण झाल्यानंतर आता चौथं षटकाची जबाबदारी विराजने उचलली. विकेट तो मिळवून देईल काय? 21 क्रमांकाची जर्सी आहे त्याची. विराज समोर बॅटर आहे प्रफुल्ल. चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये केलंय गुल. बॅटर आहे मिस्टर प्रफुल्ल. हा लय चौकार. आलं ऑफ स्टंपवर तो सफल झालाय. चेंडूची गतीचा अभ्यास केलाय, उंचीचा अभ्यास केलाय आणि फुलटॉस बॉल असल्या कारणानं फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलं. धावसंख्या बिनबाद 47. 3.1 बॉलची समाप्ती. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. अर्थातच वाईड लाईन सुद्धा आपण बघितलं, त्याच्या बाहेरून हा चेंडू जाताना दिसला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात ते 48 धाबा. आश्रयदाते एखाद्या मोठी स्पर्धा जर आयोजित करायची झाली तर आश्रयदाते आपल्यालाच पाहिजे, सहकार्य आपल्याला पाहिजे आणि ते सहकार्य देणारे आमचे आश्रयदाते त्यांचा उल्लेख सुद्धा मी थोड्याच वेळात करणार आहे. धावसंख्या 48. ओ स्विंग अँड मिस. यावेळेला चांगला बॉल आहे. वाईडलाईनच्या आतून चेंडू जाताना दिसलाय. डॉट बॉल. दबाव वाढवण्याकरता असे डॉट बॉल पाहायला मिळतील काय? चांगलं नियोजन आहे, चांगली आखणी आहे या स्पर्धेची. ऑफ स्टंपर सफल झालाय. कडक 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 बेधडक. मला वाटतं या मिळतील 6 धाबा. सिक्सर. क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा पावित्र्य सुरुवातीला घेणारे काही मोजकेच खेळाडू आहेत. कृष्णा लक्ष्मण सातपुते, सुयोग वैती अशा खेळाडू मला आठवलं. एक चांगलं नियंत्रणबद्ध फटका पाहायला मिळाला बॅटरचा. धावसंख्या 54. 54 धावांची भागीदारी पार्टनरशिप प्रफुल्ल आणि सचिन या दोघांमध्ये होताना दिसत. 14 मध्ये 34 वर खेळतोय प्रफुल्ल, तर सचिन पाटील 8 चेंडूंमध्ये 16 वर खेळतोय. चांगली साथ एकमेकांची. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. यावेळेला बॅटर बॅटिंग क्रीज पासून आणखीन थोडेसे पुढे सरकले होते, म्हणजे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा डॉट बॉल हे तुम्ही बघू शकतायत. खरं तर व्हाईट लाईनच्या जवळून गेला, परंतु बॅटर सुद्धा अधिक बाहेर निघताना दिसतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. 34 धाव घेण्याचा होतोय प्रयत्न आणि त्यामध्ये यश सुद्धा मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 या 2 धाबांशी धावसंख्या झाली बिनबाद 56. अब तक 56. 3.4 चेंडूची समाप्ती. अमरदीप जलसार बी टीमची धावसंख्या आहे ती 56 सारावली संघाच्या विरुद्ध. या षटकानंतर पुन्हा आपण काही चर्चा करणार आहोत. पुढील मॅचची सुद्धा चर्चा असेल. स्विंग अँड मिस. दॅट्स अ बेटर डिलिव्हरी. चांगला बॉल टाकला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. सुपर खबर फॉरवर्ड पॉइंट च्या दिशेने चेंडू शतरक्षकाला चकवत जातोय, गुंगारा देतोय. चेंडू सीमारेषे पार. शानदार स्ट्रोक. चौकार. समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने 60 धाबा अमरदीप जलसार बी टीमच्या बनल्यात सारावली संघाविरुद्ध. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या स्पर्धेचा विचार केला तर अर्थसहाय्य करणारे अनेक व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. कैलासवासी सुरेखा सुरेश तरे यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश ठकाजी तरे यांच्याकडून रोख रक्कम 50,000 रुपये
व स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतोय. कैलासवासी श्री हरिचंद्र भास्कर तरे यांच्या स्मरणार्थ श्री आनंद हरिचंद्र तरे यांच्याकडून या स्पर्धेकरता 25,000 रुपयाचं रोख रक्कम म्हणजे तृतीय क्रमांकाची जे पारितोषिक आहे 25,000, तर 25,000 रुपयाचं योगदान झालेलं आहे श्री आनंद हरिचंद्र तरे साहेबांकडून. त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतोय. कैलासवासी श्री आत्माराम गणू तरे यांच्या स्मरणार्थ श्री भूपेश मोहन तरे त्यांचे आजोबा यांच्याकडून या स्पर्धेकरता 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य झालं, जे चतुर्थ क्रमांकाची रक्कम आहे. चर्चा आपण करणार आहोत. चर्चा करूया या फटक्याची. चांगला फटका, आवाज सुद्धा इथपर्यंत पोहोचलाय. स्टँड अँड डिलिव्हर, बिगी सिक्सर. कैलासवासी श्री प्रकाश चित्तरंजन श्रॉफ यांच्या स्मरणार्थ श्रीमती भारती प्रकाश श्रॉफ यांच्याकडून या स्पर्धेकरता 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले, जे 5वं पारितोषिक आहे 20,000 रुपये व चषक हे श्रीमती भारती प्रकाश श्रॉफ मॅडम कडून या स्पर्धेकरता लाभलं. आता मॅच कडे पुन्हा लक्ष केंद्रित करूया. प्रफुल्ल इज प्लेइंग ऑन 40 वर तो खेळतोय. धाव संख्या 66. स्लोवर वन चेंज ऑफ फेस, सुरक्षित जागेमध्ये हा फटका निवडलाय. एक धाव तर मिळाली, दुसरे धाबे करता धावतो प्रफुल्ल प्रफुल्ल प्रफुल्ल. या 2 धावा तो पूर्ण करतोय. या 2 बॅटरने मिळून या यंगस्टार चषक माकणे 2026 मधील पहिला विकेट करता सर्वोत्तम भागीदारी बनवलं. 68 धावांची भागीदारी दोघांनी मिळून बनवलं. 17 मध्ये 42 वर ते खेळत आहेत. या इनिंग नंतर लॉर्ड्स टाकण्यात येतील. विजय टीमचे कॅप्टन इथे येऊन थांबा. आता मोठा फटका, व्हॉट अ स्ट्रोक. आणि ह्याच बरोबर या षटकाराच्या मदतीनं 48 वर खेळतोय प्रफुल्ल नावाचा हा बॅटर. ही इज अ डेंजरस, हा धोकादायक खेळाडू आहे. धाव संख्या 74. वर खेळतो 18 मध्ये. 74 धाव संख्या संघाची. स्लोवर वन चेंज ऑफ पेस. आता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकदा मिळाली, दुसरी धाव मिळेल काय? एक धाव तर पूर्ण केली आणि खरा पिकीचा फायदा उचलला. याच बरोबर अर्धशतक पूर्ण होतं प्रफुल्ल या बॅटरचं. 19 चेंडूंचा सामना केलाय आणि 19 चेंडूंमध्ये 50 धावा त्याने बनवलं. बॅट वर करून दाखवतील बॅटर. बघूया बॅटर कोणता स्टिकर आहे. 50 धावा प्रफुल्ल बॅट वर करून दाखवा जरा. क्या जोर है, क्या ताकत है. हलकी सी स्माइल सुद्धा देतात. ओहो, स्टिकर नाही आहे, विदाउट स्टिकर. 19 मध्ये 50 धावा. संघाची धाव संख्या 76. तेजस तयार. बघितलं आपण, ऑफ ड्राईव्ह आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आता तैनात आणि त्याच्या हातामध्ये झेल विसावलाय. 20 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी. याच बरोबर उज्ज्वलने हा झेल टिपलाय. पहिला धक्का लागलाय अमरदीप जलसार बी टीमला. धाव संख्या 76 असताना काय चांगला स्ट्राईक रेट. 250चा स्ट्राईक रेट पाहायला मिळालं, ज्याच्यामध्ये केवळ 4 डॉट्स, 3 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने अर्धशतक प्रफुल्ल या बॅटरचं. प्रफुल्ल पाटील डेंजरस, धोकादायक खेळाडू आहे. आता नवीन बॅटर आला अनिल. डीजे मास्टरला आपण संधी देणार आहोत. तत्पूर्वी पहिल्या फेरीमधील विजेत्या टीमचे कॅप्टन या ठिकाणी सर्वांनी या. शेवटचा बॉल होता, क्विक सिलेक्शन. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलं. एकदा मिळाली, दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतात आणि या 2 धाबा होतात पूर्ण. धाव संख्या पोहोचली 78 वर. एक गडी बाद 78 5 षटकांमध्ये बनवलेत आणि 79 धाव संख्येचं टार्गेट असेल. पहिल्या फेरीतील विजेत्या संघाचे कॅप्टन यंगस्टार माकणे, डिंग डॉंग टेंबिकोडाबे, युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि जय भवानी जलसार. आणि सुरू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी आपण लवकरात लवकर या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. 79 धाव संख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल याची चर्चा तर होतच राहील. ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
साकारली, ज्या खेळीमध्ये 4 चौकारांचा समावेश होता. पहिल्या फेरीतील विजेता टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचत आहेत. जसे दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, ड्रॉला सुरुवात होईल, तसा आपण आवाज ऐकणार आहोत. पालघर भूषण आमचे मित्र प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज ऐकूया. प्रमोद शेडगे सरांचा. टाकले जाणार आहेत. मंगलदाजी गरज साहेब एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते पहिली मॅच युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि विजय संघ हा सामना क्रमांक 2 असेल, याची दखल घ्यायची आहे. आता पहिला वेळेला सामना सेकंड राऊंडचा जय भवानी जलसार आणि एका साईडला यंगस्टर माकणे आणि डिंगडॉंग टिंबिकोडा टीमला बाय मिळाले. कॉंग्रॅच्युलेशन कामेश यावेळेला उमेश गावड. तर या पण लगेच टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आपण करूया टॉस. अपूर्व गावड एका साईडला आपण पाहत आहेत. सध्या टोटल जर आपण पाहिले तर धावांची गती 78 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगली स्पर्धा, दर्जेदार यंगस्टर चषक माकणे 43 जणांची टीम आणि अजून काही सदस्य वाढण्याची संभावना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. आपण करूया टॉस आणि टॉस नंतर कमेंट्री बॉक्स जॉईन करूया. 2026 यंगस्टर माकणे नाण्याच्या 2 बाजू आपल्याला पाहायला मिळतात. आणि मंगलदाजी गरज साहेब घरात किचन भुजिंग चायनीज सेंटरचे प्रोप्रायटर आणि या स्पर्धेचे आयोजक आणि यंगस्टर माकणे अपूर्व जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्याचा. स्पर्धा खेळताना एन्जॉय करतात आपण. खूप धन्यवाद अपूर्व. धन्यवाद दोन्ही टीमच्या कॅप्टनचा मी धन्यवाद व्यक्त करतो. तर जाऊया आता मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते 2 बॅटर करण आणि वरुण असे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सरावली टीम अमरदीप जलसार बी. पहिला षटक हाताळण्याकरता अनिल जे 40+ क्रिकेट अफलातून 40+ क्रिकेट खेळत आहेत. आणि याच मैदानात आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सफाळे प्रीमियर लीग चा ठरला गेला होता. 78 धावा फलकावर 79 धावांचं टार्गेट सेट केले गेले. सरावली टीम समोर एक हायस्ट टोटल आजच्या दिवसामधली आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल या वेळेला अप्रतिम मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर येतील लॉंग ऑन. वैभव कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. वरुण गॉन.
9चं टार्गेट समोर असताना नवीन कोऱ्या करकरीत बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि फसलेत त्या ठिकाणी. आणि आता मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत वरून. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. का मी उन्हाळे पावसाळे हिवाळे एवढ्या वर्षात पाहिलेत. खडतर प्रवास केलाय. जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडला तेव्हा तेव्हा मात्र संकटाच्या नद्या पार केलेत हे अनिल पाटील दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही खेळपट्टी काही नवीन नाहीये. जुनी खेळपट्टी मात्र अनिल पाटीलसाठी आपल्याला पाहायला मिळते. सातत्य असावं लागतं आणि त्यामुळेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी सांगितलं यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी करावी लागते मेहनत आणि सातत्य जपावं लागतं. ते मात्र आता सातत्य यावेळेला पाहायला मिळतं. कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवता आला पाहिजे. चांगला बॉल होता. थोडासा खाली राहिला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. चांगल्या बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ झाला. 1 रन स्कोर कार्डवर. 6 सीटर स्पोर्ट्सवर सध्या मात्र काही श्रोते जोडले गेलेत. त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बॉल तयार. या बॉलला लेफ्ट केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा विशाल नाईक सरांकडून येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. आता 1 वर 1 सांघिक संघाची धावसंख्येचं ओपन झालंय. अगदी लाख मोलाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नेत्रदीपक असं आयोजन, डोळ्याचं पारणं फिटणारं, पारदर्शकता स्पर्धेची कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलं आतापर्यंत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. बॉल हवेत बराच वेळ आणि इथून आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप. सचिनदादा पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. थोडीशी सूर्याची प्रखर किरण डोळ्यावर आली. त्यांचं रिॲक्शन त्या ठिकाणी सांगतंय. 2 बंधू सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असतात. श्रीधर पाटील, सचिनदादा पाटील. या अगोदर आपण साखरेच्या मैदानात महेंद्र भोईर, किरण भोईर मी उल्लेख केला होता. त्यावेळेला सचिनदादा पाटील आणि श्रीधर पाटील यांचा यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. प्रवीण भोईरने जबरदस्त साखरेच्या मैदानात इतिहास रचला. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला. 17 विकेट ज्याच्या नावावर पाहायला मिळाल्या होत्या. 3 रन्स 1 विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार. अनिल पाटील. चांगला फटका. हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. सरळ बॅट. अप्रतिम वैभव. काय क्लास फिल्डिंग पाहायला मिळते. 2 रन्स तर मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. करण आणि तेजस या जोडीला मात्र बराच वेळ थांबावा लागेल. खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहतील का याकडे सुद्धा लक्ष असेल. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने. कहीं पे निगाही कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 5 बॉलचा खेळ झालाय. आतापर्यंत संघाची धावसंख्या 79 धावांचा पाठलाग करताना सरावली टीम जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स. फटका फसलाय. पुन्हा एकदा वैभव फ्रेम मध्ये येतोय. रनिंग मध्ये कॅच घेणं फार कठीण असतं परंतु चांगले प्रयत्न केले होते. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. लक फॅक्टर असे मिळून 100% पाहायला मिळतात. आणि चांगले प्रयत्न केले होते. पहा वैभवचे ते एफर्ट अप्रतिम पाहायला मिळतात. आज नाही तर उद्या डेफिनेटली अशा प्रयत्नांना यश लाभतं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. 6 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आता 24 बॉल आणि विजयासाठी 73 रनची आवश्यकता. सरावली टीमला नीड 73 रन्स फ्रॉम 24 बॉल्स.
आवाजाचं घनिष्ठ नाते रॉकी दादा आणि रॉकी ग्रुप यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. अजय गायकवाड यांचा गूढ आवाज मात्र आपल्या कानांपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतं. सध्या ट्रेंडिंगला हे गाणं वाजताना आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 6-6ला 1 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 24 बॉल आणि 73 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. करण आणि तेजस याची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. आता षटकार आणि चौकारांचा पाडा बोलावा लागेल. गोलंदाज पराग आपल्या गोलंदाजी मार्कवर अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूची ओळख. चांगला फटका होता. फोर्स केलं या बॉलला ऑन साईडला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं. वैभव पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. वैभव अतिशय चांगला एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ख्याती पाहायला मिळते. ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम. संघाची धावसंख्या 7-7ला 1. 7 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. त्यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर यस चांगला बॉल होता. प्रदीप यांच्या हातामध्ये बॉल निघून जातोय आणि प्रदीप यांचं नेहमीच 100% असतात मैदानाच्या आतमध्ये एफर्ट घेण्यामध्ये, ॲप्रिसिएशन करण्यामध्ये आणि याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. 09 नंबरची जर्सी परिधान करणारे प्रदीप विकेट किपर. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर तुम्ही जेव्हा गोलंदाजी करता त्यावेळेला तुमचा अजून कॉन्फिडन्स लेवल हाय होतो. कारण आत्मविश्वास असावा परंतु अति आत्मविश्वास हा क्रिकेटच्या खेळात किंवा करिअरमध्ये नसावा. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी एकच धागा पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती अप्रतिम पाहायला मिळते गोलंदाज परागची. या बॉलला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर येत आहेत. प्रफुल्ल कोणतीही चुकी करणार नाही आहेत ॲज अ कॅप्टन. फलंदाज बाद. तेजसच्या खेळीला पूर्ण विराम. सरावली टीमला बसतोय दुसरा धक्का. 7 या धावसंख्येवर 7ला 2. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना त्रिवार अभिवादन. राकेश वजे भावेश पवार फॅन राकेश वजेला आपण पाहताय. ऑन साईडला आल्या अप्रतिम चांगला फटका खेळलाय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा भावेश पवार स्टाईल मध्ये चेंडूला मात्र फेकून दिलंय चौकारासाठी 4 रन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. हृदयाच्या कप्प्यामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ठाणेकरांची जी मान उंचावण्याचा प्रयत्न केला, समाजसेवा हे मात्र त्यांच्या रक्तातच पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही असे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना त्रिवार अभिवादन. अतिशय चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल का? 18 बॉल 68 रन्स हे सामन्याचं समीकरण. 68 रन्स टू विन असतील. 18 बॉलमध्ये धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास तो तुम्हाला स्वतःला निर्माण करावा लागेल. म्हणतात ना, कर्तृत्व आणि नेतृत्व हे कधीही उसनं मिळत नाही, ते स्वतःला निर्माण करावं लागतं. तसंच क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. क्रिकेटचा खेळ उंचवायचा असेल तर त्या गोष्टी डेफिनेटली तुम्हाला अद्ययावत कराव्या लागतात. ॲज अ बॅटरला युजर्स फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, आय कोऑर्डिनेशन आणि टायमिंग फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. वेळ, या 3 गोष्टी असतात.
ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. प्रदीप अगोदर कॉल केलं होतं, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर 12. लॉस ऑफ 2 विकेट, 2.2 ओव्हर्स. 16 बॉल आणि 67 रन हे सामन्याचं समीकरण आहे. या षटकात 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित सामन्याला कलाटणी मिळू शकेल. लेफ्ट हँड बॅटर शिवनारायण चंद्रपॉल आणि भावेश पवार, फॅन राकेश वजे सेम त्याच पद्धतीने उभे राहिले आणि यावेळेला हुक केलं पुन्हा एकदा. भावेश पवारच्याच अंदाजाने बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडूला फेकून देतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत सनसनाटी चौकार. या चौकाराने दीपेजी तरे यांचं स्वागत केलं जातं. त्यांचं सुद्धा करूया वेलकम शब्द सुमनांनी. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ह्या वेळेला पिच केला होता. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना विशाल नाईक सरांची नजर चांगली होती. त्यांनी लाईन अँड लेंथ पाहिली आणि बरोबर मात्र राकेश वजे यांनी बॉल सोडून दिला होता. कधी कधी चान्स घ्यावा लागतो. चांगला बॉल होता. ऑफस्टम टू ऑफस्टम. आता लाईन अँड लेंथ मेंटेन करत असताना अनिल पाटील यांना आपण पाहताय. सुधारणा कशी करावी हे मात्र भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव पणासपणा लावून गोलंदाजी करताना. आणि अनिल पाटील यांना बऱ्याच वेळेला पहिलं 40+ क्रिकेट खेळताना की डेडिकेशन का असतं, खूप मेहनत घेतात, समर्पित करतात, स्वतःला झुकतात. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय विशाल नाईक सरांकडून. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. कारण म्हणतात ना, जितके तुम्ही झिजाल तितकेच तुम्ही चमकाल. चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र मायनस पॉइंट ओळखला राकेश वजेचा की ऑफस्टम च्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मात्र खेळत नाहीये आणि त्यासाठी मात्र ऑफस्टम टू ऑफस्टम गोलंदाजी केली. 12 बॉल आणि 62 धावा फक्त या षटकामध्ये. धावा आल्या 6. चांगली गोलंदाजी. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. सुपर बॉलिंग. चांगली गोलंदाजी अनिल पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धावा 2 गडी बाद. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 350 वर्ष ओलांडल्यानंतर सुद्धा गड किल्ले आतापर्यंत तसेच्या तसे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1,20,000 सैन्यांच्या मात्र पन्हाळ्यातून ज्यांनी सुटका जी केली ती कोणाला थांग पत्ता सुद्धा लागला नाही. हे त्यांचं डिसिप्लिन होतं. हलक्याशा हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. लेगबाईचा इशारा. 1 रन मेल. अनुभव आहे, अनुभवाचा दर्जा सचिनदादा पाटील यांचा नेहमीच पाहायला मिळतो. दानशूर व्यक्तिमत्व, समाजसेवक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अमरदीप जलसार चे एक करते धरते म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि स्वतः एक प्रोप्रायटर म्हणून ओळख आपण पाहू शकतायत. त्यांचेच बंधू श्रीधर पाटील हे सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतात. एक प्रामाणिक बिझनेसमॅन. सध्या वैभव भोईर यांना आपण पाहतायत. साखरेच्या मैदानात शेवटच्या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळाले नाही. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकलात. थोडीशी बॉलला फ्लाईट दिली होती आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. क्रॉस बॅटचा वापर केला होता. एकच वॅगन व्हील त्यांनी सध्या मात्र यावेळेला माइंड मध्ये ठेवलंय की मला ऑन साईडलाच खेळायचंय, परंतु वेगवेगळे शॉट सिलेक्शन आहेत
एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ, यावर ऑन साइडला नाही. त्या जर रडार मध्ये बॉल आला तर मी मात्र पाठवेन, परंतु प्रफुल्लला निवडलं आणि राकेश वजेच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. अखेरकार सचिन पाटील यांना मिळते विकेट. फलंदाज बाद. यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल. आता बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉल मध्ये 61 धावा. एकतर्फी सामना यावेळेला होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल 60, 4 बॉल झालेत. 4 बॉलचा खेळ होत असताना 8 बॉल आणि 60 रन हे सामन्याचं समीकरण. हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळलं गेलंय आणि प्रफुल्ल यांचा तिसरा झेल अप्रतिम. काय ग्राउंड फिल्डिंग पाहायला मिळते. अभेद्य भिंत म्हणून प्रफुल्ल या फिल्डरकडे पाहिलं जातं. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. एकोणीसला 4, 5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 बॉल आहेत. चांगला बॉल ह्या वेळेला डिलिव्हर्ड केलाय. प्रदीप यांच्या हातामध्ये बॉल निघून जाईल आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ अखेरीस सरावली टीम. 19ला 4, शेवटचे 6 बॉल शेष राहिलेत आणि 6 बॉल मध्ये 60 रनची आवश्यकता असेल. 6 बॉल आणि 60 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. या आपण जाऊया संगीत कक्षेकडे. अर्थातच आशिष एकोणीसला 4 आतापर्यंत आपण पाहत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बॉल आणि 60 रन. दिल्ली तो अभी बहुत दूर है असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. षटकार चौकार मारायचे होते. पहिल्याच षटकापासून रणनीती आखायची होती, परंतु स्ट्रॅटेजी मात्र या वेळेला आखली गेली नाही आणि त्याचा नतीजा 19ला 4. गोलंदाज आर्यन एक नौखा गोलंदाज. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला. वैभवला निवडलं. सेफ अँड ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट. महेंद्र भोईर यांचे बंधू राजेंद्र अर्थातच राजू भोईर. गॉन विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख, एक चांगलं व्यक्तिमत्व, परंतु इथे काहीच करू शकले नाहीत आणि वैभवच्या हातामध्ये सेफ अँड. फलंदाज बाद.
19 बरोबर आकडा पाहायला मिळतो आणि त्यामुळेच आशिष किनी सांगतायत की 19 फेब्रुवारी सगळ्यात जगात लय भारी तारीख आहे. त्यामुळेच मात्र आपण पाहताय शिवजयंती. विजयाच्या उंबरठ्यावर हळूहळू विजयाचा सुगंध हा दरवळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासवासी सौभाग्यवती सुरेखा सुरेश तरे यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश ठकाजी तरे यांच्याकडून 50,000 रुपये. दरम्यान नो बॉलचा इशारा आलाय व चषक द्वितीय चषक आपल्याला पाहायला मिळतं. कैलासवासी श्री हरिचंद्र भास्कर तरे यांच्या स्मरणार्थ श्री आनंद हरिचंद्र तरे यांच्याकडून 25,000 रुपये रोख रक्कम व तृतीय चषक फ्री हिटचा सिग्नल. कैलासवासी श्री आत्माराम गणुतरे यांच्या स्मरणार्थ भूपेश मोहन तरे त्यांचे आजोबा यांच्याकडून 20,000 रुपये. कैलासवासी श्री प्रकाश चित्तरंजन श्रॉफ यांच्या स्मरणार्थ श्रीमती भारती प्रकाश श्रॉफ यांच्याकडून 20,000 रुपये. दरम्यान षटकार उज्ज्वलच्या बॅटमधून मात्र सरावलीचं उज्ज्वल भवितव्य आहे, परंतु थोडंसं प्रमोट मात्र लवकर करावं लागेल या खेळाडूला. त्यानंतर आपण पाहिलं तर श्री मोटस माकणे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर निलेशजी सदानंद तरे यांच्याकडून 10,001 जे आपल्याला पाहायला मिळतं. आर्थिक सहाय्य आलंय. रवींद्र गावड साहेब यांच्या माध्यमातून 3,000 रुपये. दिलीपजी आत्माराम तरे 1,001 रुपया. रवींद्र विठ्ठल गावड 3,000 रुपये. त्यानंतर दिलीप आत्माराम तरे 1,001. लक्ष्मी ज्वेलर्स माकणे 500 रुपये. इथून चांगला फटका पाहायला मिळतो. तंत्रशुद्ध फटके आहेत या खेळाडूकडे, परंतु इथून आपण पाहिलं तर फारच उशीर झाला. त्यानंतर कौस्तुभ कमलाकर तरे 2,001. प्रकाश मंगेश तरे 5,001. निरंजन श्यामकांत तरे 3,001 रुपये. किरण शांताराम पाटील 5,000 रुपये. मनोज अशोक वैद्य 5,001. अनिकेत बबन किनी 5,000 रुपये. मनीष पितांबर पाटील 3,333. प्रथा ऑप्टिक्स 500. अस्वाद हॉटेल 500. विठ्ठल रखुमाई हार्डवेअर 500 रुपये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल वेळेला डायव्हर्ट झाला. बॉल हुलकावणी दिली फिल्डरला. नशिबाचा चौकार. 4 रन्स मिळतील. त्यानंतर विठ्ठल रखुमाई हार्डवेअर 500 रुपये. गौरव चंद्रकांत तरे 5,551. संतोष भास्कर घरत 501. तुषार देवानंद घरत 5,555. पंढरीनाथ मोळेश्वर वैद्य 500 रुपये. योगेश पाटील मायकोप 2,000 रुपये. संतोष एकनाथ पाटील 3,000 रुपये. अनिल नाना घरत 1,500 रुपये. संतोष जंगम एडवन 1,000 रुपये. या सर्वांचा दात्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत, कारण तुमच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. दरम्यान चौकार आला आणि त्यानंतर आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले. जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत अमरदीप जलसार बी हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न आणि अखेरकार मात्र यावेळेला आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. अमरदीप जलसार बी टीमने मात्र मारली बाजी. प्रफुल्लचं अर्धशतक आणि या स्पर्धेचं प्रमुख मात्र चांगलं प्रफुल्लच्या बॅटमधून आपण पाहिलं तर या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये पहिलं शतक झळकवण्याचा मान मिळवलाय. त्यामुळे प्रफुल्ल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.